कमीपणा घ्यायला काही हरकत नाही, फक्त समोरच्याकडे समजून घेण्याचा मोठेपणा असावा. नात्यांच्या बाजारात नेहमी तीच लोक एकटी पडतात जी मनानं स्वच्छ असतात. असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं की नसलेल्या गोष्टींची हुरहुर लागत नाही. निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही. दिसणं आणि असणं यांतील फरक कळला की फसणं बंद होतं. जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणंच चांगलं असतं. नातं तेच चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. नातं हे जबाबदारीने टिकवा, जबरदस्तीने नाही. आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही, मात्र मनाला स्पर्श करण्याची ताकद शब्दांमध्ये असते. भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर ठेवतो. सगळे आपले आहेत हाच तर मोठा गैरसमज आहे. दुःखाचा विचार करत बसलं की समोर असलेलं सुखही डोळ्यांना दिसत नाही. परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही. साधी सरळ माणसं मूर्ख नसतात, ते फक्त समोरच्याला चांगलं समजत असतात. परिस्थिती आहे तशी स्वीकारणे हेच आनंदाचे गुपित आहे. समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात. घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही. जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमी असतात. अनुभव आपल्याला कोणापासून सांभाळून राहायचं आणि कोणाला सांभाळायचं हे शिकवतो. तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. मन किती मोठा आहे हे महत्त्वाचं नाही, मनात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचे आहे. जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा आणि इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. चांगले लोक आणि चांगले विचार जर तुमच्या बरोबर असतील तर या जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. आयुष्यात नातं टिकवण्यासाठी 2 व्यक्ती लागतात, एक समजून सांगणारी आणि दुसरी समजून घेणारी. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात.